2008 साली आमच्या घरावरती 3:30च्या सुमाराला पहाटे दरोडा पडला होता. तर त्यावेळेस पोलिसांना फोन केला होताच, पण पोलिसांच्या बरोबर पाठोपाठ नगरसेवक जगतापांना फोन केला. तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की जगताप साहेबांना फोन करायचं काय कारण आहे पोलिसांवर. तर त्याचं कारण असं की जगताप साहेब हे आम्हाला आमच्या घरच्या सारखे त्यावेळेला पहिल्यापासून वाटत होते. तरी त्यावेळेला पहाटे इतक्या त्या प्रसंगाच्या ताबडतोब धावून आले. येताना त्याने आपल्याबरोबर एका पोलीस अधिकाऱ्यांना पण ते घेऊन आले, वार्ताहरांना घेऊन आले आणि त्यांनी आमच्या घरातल्या सर्व लोकांना त्यावेळेला अत्यंत आपुलकीने आधार दिला. घराच्या अंगणामध्ये ड्रेनेजचं पाणी लीक होत होतं, पण ते नेमकं त्याचा सोर्स काय तो कुठून ते कळत नव्हतं. ते स्वतः इथे आले आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की एका ठिकाणी ड्रेनेजची लाईन कुठेतरी आतमध्ये रस्त्याच्या खाली फुटली आहे. पण रस्ता हा वर्दळीचा असल्यामुळे आणि रस्ता संपूर्ण खडून ड्रेनेजची लाईन दुरुस्त करणे खूप खर्चिक असल्यामुळे त्यांनी त्याला त्याचा अभ्यास करून त्यांनी त्याला त्या ड्रेनेज लाईनला एक बायपास काढला आणि ते बायपास त्यांनी मेन लाईनला जोडून तो प्रॉब्लेम त्याला 2-3 दिवस दुरुस्तीला लागले असते आणि खूप खर्च आला असता. तो त्याने अतिशय कमी खर्चामध्ये आणि अतिशय कमी वेळामध्ये आमचा त्यांनी त्या प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून दिला. घराच्या बाहेर एक जुनं झाड होतं, तर ते झाड रात्री 2:30च्या सुमाराला अचानक कोसळलं आणि ते आमच्या शहराच्या बंगल्याच्या भिंतीवरती पडलं. भिंत फुटली आणि बरंच तारा वगैरे इलेक्ट्रिकच्या त्याच्यामुळे खाली आल्या त्या झाडाच्या त्याच्यामुळे आणि संपूर्ण तो रस्ता ब्लॉक झाला. तर रात्री 3-4 वाजता त्यांना पहाटे आम्ही फोन करून सुद्धा तातडीने स्वतः ते आले. तरी त्यांच्या असिस्टंटला आमच्याकडे पाठवलं. त्यांनी ताबडतोब फायर ब्रिगेड, पोलीस या सगळ्या कॉर्पोरेशनचे अधिकारी या सगळ्यांना ताबडतोब त्यांनी स्वतः आमच्यासमोर फोन करून त्याला तातडीने बोलून घेतलं आणि तो सगळं तो जो झाड पडल्यामुळे जो इथे गैरसवय निर्माण झाली ती सगळी त्यांनी तातडीने आम्हाला अत्यंत आपुलकीने त्याने आम्हाला आणि कार्यक्षमतेने आम्हाला दुरुस्त करून दिली. माझ्याच नव्हे तर या भागातल्या सर्व नागरिकांच्या मनात निश्चितपणे ही भावना आहे की सुभाष जगतापच पुन्हा आम्हाला नगरसेवक पुढे या ठिकाणी मिळावेत आणि पुन्हा त्यांचा आमचा जो स्नेह जुळलेला आहे तो आणखी वृद्धिंगत व्हावा